अकोला जिल्ह्यातील आकोटमधील क्रांती फुले चौक शिवभक्तांनी गच्च भरला होता आणि कावडवर होती सुंदर भगवान शिवजी आणि भगवान श्रीकृष्णाची सुबक मूर्ती। नमस्कार, आपण पाहत आहात सहारा समाचार। अकोला जिल्ह्यातील अकोट येथे विदर्भातील अकोल्यानंतर दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी कावड यात्रा दरवर्षीप्रमाणे मोठी थाटात सुरू होती। त्याच संदर्भात सहारा समाचारचे संकेत पाले यांनी घेतला आहे पुढील आढावा। बघूया सविस्तर आढावा। नमस्कार, आपण पाहत आहात सहारा समाचार। मी संकेत अपाले। सध्या मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आपण जर पाहिलं तर कावड यात्रा मोठ्या प्रमाणात कावड चालू आहे आणि या ठिकाणी विदर्भातली सर्वात मोठी कावड असते। आपल्यासोबत क्रांती ग्रुपचे काही पदाधिकारी आपण त्यांच्यासोबत चर्चा करूयात। काय सांगाल दादा? मी संकेत नाते 2025 उत्सव समिती कावड अध्यक्ष। आम्ही प्रत्येक वर्षी सालाप्रमाणे चाललेले कावड आम्ही उत्सव साजरी करत आहे। तरी या कावडमधून भरपूर प्रतिसाद मिळत आहे आम्हाला लोकांना। तरी भरपूर सदस्य जे आहेत आमचे पूर्ण खूप लागलेले आहेत। तरी आमची कावड बऱ्याच दिवसांपासून चाललेली आहे आणि या परंपरेला पुन्हा आकोटचे पुन्हा सहभागी देत आहे आम्हाला। क्रांती ग्रुपचे बरेचसे सदस्य आमच्या सोबत आहेत आणि इतर पण सदस्य आमच्या सोबत आहेत। किती वर्षापासून कावड सुरू आहे? जवळपास बरेच दिवस झाले, सालाप्रमाणे चालू आहे। कावडचा थोडाफार इतिहास सांगता येईल? कावड त्यामध्ये आधी एक व्यक्ती कावड घेऊन यायचा, परंतु आता दिवसांनी वाढवतात, त्यामध्ये वाढ होऊन तो बराचसा मोठा विस्तार होत चाललेला आहे कावडचा। काय सांगाल? आज आमच्या अकोट शहराला चाललेला पारंपरिक सण 1992 पासून सालाबाद प्रमाणे अखंड सुरू आहे आणि या जसं जसं वर्ष वाढत जात आहे तसं तसा नवयुवकांचा उत्साह वाढत आहे। त्यामुळे मोठ्या प्रमाणात शिवभक्तांची अलोट गर्दी अकोटमध्ये पाहायला मिळते। काय सांगा दादा? आमच्या इथं कावड उत्सव हा म्हणजे सालाबादाप्रमाणे खूप उत्साहात साजरा होत आहे आणि वेगवेगळे सीन करून आणि बाहेरगावचे लोक येऊन पण आमच्या कावड यात्रेला चांगला प्रतिसाद देतात।